आणि आता मला काय विचारताय विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारकडून चहा पाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासह सर्व मंत्रिमंडळ सत्ताधारी आमदारांनी हजेरी लावली होती। त्यातच या कार्यक्रमात घडलेला एका प्रसंगाची राजकीय वर्तुळात सध्या जोरदार चर्चा सुरू झाली। ही चर्चा आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संवादाच्या चहा पाण्याच्या कार्यक्रमावेळी माध्यमांच्या कॅमेऱ्यात या दोघांमधील संवाद कैद झाला। त्यावेळी शिंदे यांच्या चेहऱ्यावरील रागही कॅमेऱ्यात टिपला गेला। एकनाथ शिंदे यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना आता मला काय विचारताय तुम्ही असा संतापून सवाल केला। हे विधान कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाले। मात्र या दोघांमधील हा संवाद नेमका कोणत्या विषयावर होता हे समोर आलेलं नाही। परंतु एकनाथ शिंदे यांचा राग पाहता ते रागावून बावनकुळेंना प्रश्न करत असल्याचं चित्र समोर आलं। मात्र यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांनी याच्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही। विशेष म्हणजे शिंदे बोलत असताना त्यांच्या शेजारून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हसत हसत पुढे जाताना दिसतात। त्यामुळे दोघांमध्ये नेमकं काय घडलं याची माहिती सध्या तरी समोर आलेली नाही। तसेच यंदाच्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा कार्यक्रम आणि वेळापत्रक निश्चित झालेला आहे। त्यानुसार आज दिनांक 30 जून ते 18 जुलै या काळात पावसाळी अधिवेशन होणार आहे। अधिवेशनात विरोधकांकडून अनेक मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना घेरावा घालण्याची शक्यता आहे। सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी सभागृहात विचारलेले प्रश्न आणि समस्याबाबत अधिकृतरित्या सर्वांसमोरील भूमिका मांडावी लागते। त्यामुळे विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरावा घालू शकतात। सध्या राज्यात शक्तीपीठ महामार्ग, लाडकी बहीण तसेच हिंदी भाषा सक्तीवरून युटर्न हे मुद्दे गाजत आहेत। त्यामुळे अधिवेशन चांगलंच गाजणार हे तर निश्चित। की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।